उन्हाळ्याची सुट्टी पडली आणि आम्ही आमच्या मामाच्या गावी कधी गेलोच नाही असं झालंच नाही. कारण सुट्टी पडायच्या आधीच माझ्या मामाचे फोन चालू व्हायचे की सुट्ट्या पडतात, या या म्हणून. आणि ज्यावेळेला सुट्टी पडायची त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी मी, आई आम्ही सगळेजण गावाला जायचो आणि सगळेच जण यायचे, त्यामुळे मस्त मजा यायची. आणि आज पण मी जवळजवळ 12-13 वर्षानंतर इकडे आले, कारण कॉलेज वगैरे सुटल्यानंतर येणंच नाही झालं. आणि जवळजवळ मी 12 वर्षानंतर गोठण्याला आले. गोठणे हे राजापूरमध्ये एक छोटंसं गाव आहे आणि आम्ही सगळ्यात आधी इथल्या मंदिरांचं दर्शन घेतलं. अगदी मस्त निसर्गरम्य जागा आहे ही. हे बघा, जे पहिलं आम्ही घेतलं ते महादेवाचं मंदिर आहे आणि हे आहे पांडवकालीन मंदिर. पांडवांनी बांधलं होतं, नंतर हे सगळं कलर वगैरे केलेलं आहे. विहिरी पण बांधल्या होत्या. बरं, हे विहिरींचं वगैरे काम जे आत्ता हल्लीच झालं आहे. आणि छान आम्ही सगळेच जण आलो होतो, त्याच्यामुळे मस्त आम्ही सगळेजण आधी म्हटलं मंदिरात दर्शन घेऊ. आणि हे बघा, इथे पण महादेवाचं आहे, गणपती बाप्पाचं आहे आणि हे आहे तिथलंच गोठण्यामधलेच गांगोचं मंदिर. छान, इथलं पण आम्ही सगळ्यांनी मंदिरात दर्शन घेतलं, कारण माझ्या आईला खूप इच्छा होती की आधी मंदिरात जाऊन यावं, सगळ्यांनी छान दर्शन घ्यायचं. आणि इथलं गोठणे असं म्हणाल ना तर अजून इथे प्रॉपर रस्ते पण झालेले नाही आहेत. पहिल्यांदा तर आम्ही चालत यायचो, आता ॲटलिस्ट रिक्षा वगैरे तरी झाल्यात. आणि अजून म्हणजे इथे दुकानं पण जवळ नाही आहेत. दुकानात जायचं असेल तर थोडं लांब जावं लागतं. एकच दुकान आहे वाडेकराचं म्हणून, सो तिथे जावं लागतं. मी अद्यापही ते दुकान बघितलेलं नाही आहे, कारण आम्ही एकदा वरती आल्यानंतर खाली जायचा काही प्रश्नच येत नाही. आणि सगळ्यांची आवडती म्हणजे ही तळी. एका साईडला पिण्याचं पाणी आहे, एका साईडला गाई गुरं म्हशी ते लोक पाणी पितात. हे बघा, या साईडला पूर्ण गाई वगैरे पाणी पितात. आणि पूर्ण वेळ म्हणजे 12ही महिने हे पाणी तसंच असतं, त्याच्यामुळे अजून मजा येते. आणि हे पूर्ण झाडांवरती माकडं असतात. आणि तुम्हाला सगळ्यात आमचं आवडतीचं ठिकाण म्हणजे तळ. आत्ता पाणी लोकांच्या घरोघरी झालं आहे, पण आधी इथून सगळे लोक पिण्यासाठी पाणी घेऊन जायचे. आम्ही पण लहानपणी इथून पाणी भरायचो आणि सगळ्या आठवणी आम्ही जाग्या केल्या. जिकडे जिकडे आम्ही जायचो तिकडे तिकडे आम्ही केलो आणि मजा आली. त्याच्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे आम्ही संध्याकाळी राऊंड मारायला आलो होतो, सगळेच जण होतो आणि छान पावसासारखं पण झालं होतं. आणि हा जो फणस आहे ना, हा जो फणस दिसतोय, इथले फणसातले गरे खूप सुंदर असतात. आणि ते जर कुठली गोष्ट खायची असेल आणि आमच्या बाबूदादाला सांगितली तर बाबूदादा ती काहीही करून देतो. म्हणजे सगळ्यात आवडीचा दादा आहे माझा हा. आणि सगळेजण म्हणाले फणस खूप मस्त आहे, त्याच्यामुळे लगेच बाबूदादा वरती चढला झाडावरती आणि मस्त फणस काढले. खूप फणस काढले, कारण आम्ही पण खूप जण होतो. आणि या फणसावरचे फणस ना खूप छोटे छोटे आहेत, बघू शकता. तिकडेच त्याने सगळ्यांना छान फोडून दिले, म्हणजेच कापून दिले आणि मस्त सगळेजण तिकडेच गरे खातात. छान, आत्ताच बारीक बारीक पाऊस पण येऊन गेला, मस्त वातावरण झालंय आणि मस्त छान आमचा राऊंड पण मारून झालाय. तुम्हाला कसा वाटला शॉर्ट मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.